आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय तो म्हणजे कंपनी फायनल अकाउंट. तुमच्या कॉर्पोरेट अकाउंटिंग या टॉपिक विषयामधील हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण हा टॉपिक जर तुम्हाला आलं तर अकाउंट मधलं सगळं काही आलं असं आपल्याला म्हणता येईल. त्याप्रमाणे हा टॉपिक इतरांना अवघड वाटतो, पण आपल्या विद्यार्थ्यांना हा एकदम सोपा टॉपिक वाटणार आहे. या टॉपिकला आपण सुरुवात करू. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे कंपनी फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय असतं. आधी आपण पाहू कंपनी फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय किंवा फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय. फायनल अकाउंट मध्ये नेमके करायचं काय असतं. तर आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फायनल अकाउंट पाहिलेले आहेत. जसं 11वी 12वी मध्ये किंवा FY ला सुद्धा तुम्ही जे काय अकाउंट पाहिलेलं असेल त्याच्यामध्ये फायनल अकाउंट पाहत असताना सोल प्रोप्रायटरशिपचं फायनल अकाउंट पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पार्टनरशिपचं फायनल अकाउंट पाहिलेलं आहे. आणि आता आपण बघत आहोत ते कंपनीचं फायनल अकाउंट कसं असतं. तर फायनल अकाउंट मध्ये काय केलं जातं, तर आधी एक स्ट्रक्चर समजून घ्या नक्की काय आहे. आधी जेव्हा आपण कंपनी चालू करतो किंवा एखादा बिझनेस चालू करतो तेव्हा आपण काहीतरी ट्रान्झॅक्शन करतो, व्यवहार करतो. ते व्यवहार कॅशचे असतात, काही रोखीने असतात, काही उधारीवरती असतात. त्याचे आपण जे काही रोखीने व्यवहार झालेले असतील किंवा उधारीवरती व्यवहार झालेले असेल त्याचे आपण काय करतो, जनरल एंट्रीज करतो. नंतर त्याचं लेजर पोस्टिंग करतो. नंतर ट्रायल बॅलन्स तयार होतो. म्हणजे ट्रायल बॅलन्स तयार झाल्यानंतर आपली सगळ्यात शेवटची जी स्टेप असते ती म्हणजे काय असतं, फायनल अकाउंट. फायनल अकाउंट का केलं जातं, तर कोणत्याही बिझनेसमध्ये जेव्हा आपण व्यवसाय करत असतो तेव्हा व्यवसाय करत असताना संस्थेला किंवा त्या कंपनीला व्यवसायाला सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे नफा कमवणे. पण किती नफा झालाय किंवा आता सध्याची बिझनेसची पोझिशन काय आहे, बिझनेस कुठपर्यंत गेलेला आहे, बिझनेसमध्ये आणखीन काय कमी गोष्टी आहेत, आणखीन काय करणं गरजेचं आहे, हे पाहण्यासाठी आपण फायनल अकाउंट करतो. मग फायनल अकाउंट मध्ये काय केलं जातं, तर ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं आणि फायनान्शियल स्टेटमेंट म्हणून बॅलन्स शीट तयार केलं जातं. बरोबर ना? हो सर, बरोबर आहे. पण हे आतापर्यंत आपण असं पाहत होतो. आता कंपनी फायनल अकाउंट हा टॉपिक आपण जेव्हा शिकतोय तेव्हा आपण ट्रायल बॅलन्स पाहणार, ऍडजस्टमेंट पाहणार, पण ट्रेडिंग अकाउंट नाही पाहणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही पाहणार, बॅलन्स शीट पाहणार. पण बॅलन्स शीट जसं तुम्ही आधी शिकत आलेले आहात त्याप्रमाणे नाही पाहणार. तुम्ही जे शिकत आलेले आहात ते आतापर्यंत पाहिलेलं आहे हॉरिझॉन्टल पद्धतीने. आणि आता आपल्याला नवीन कंपनी ऍक्ट आलेला आहे 2013. आणि नवीन कंपनी ऍक्ट मध्ये फायनल अकाउंट हे त्यांनी सांगितलेल्या व्हर्टिकल फॉर्मॅट मध्येच पाहावं लागतं. हे झालं आपण वरवर पाहिलं नक्की फायनल अकाउंट कसं आहे, काय आहे, नक्की कशाला फायनल अकाउंट म्हटलं जातं हे आपण पाहिलंय. आता आपण नक्की फायनल अकाउंट म्हणजे काय ते पाहू. तर टॉपिकला सुरुवात करूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन. पहा काय म्हटलेलं आहे, ऑल कंपनी ड्रॉ अ फायनल अकाउंट. प्रत्येक कंपनी ही फायनल अकाउंट तयार करतेच. वेन द अकाउंट आर फॉर इंटरनल यूज ओनली द डायरेक्टर अँड मॅनेजमेंट कॅन बी यूज एनी लेआउट they consider most suitable to their needs as well as internal accounts. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण फायनल अकाउंट तयार करतो तेव्हा ते इंटरनली गोष्टी करण्यासाठी केलं जातं. इंटरनल गोष्टी म्हणजे काय, की कंपनीचे जे काही डायरेक्टर्स असतात, संचालक असतात किंवा व्यवस्थापक असतात त्यांना नेमके बिझनेसमध्ये काय गरजेचं आहे हे पाहण्यासाठी केलं जातं. त्याचबरोबर इंटरनल अकाउंट कायसाठी केलं जातं ते सांगितलेलं आहे. ऑल लिमिटेड कंपनीज इन इंडिया आर रिक्वायर्ड. प्रत्येक लिमिटेड कंपनीमध्ये भारतामध्ये फायनल अकाउंट हे तयार करणं गरजेचंच आहे. बाय लॉ, कंपनी ऍक्ट प्रमाणे सांगितलेल्या कायद्याप्रमाणे सांगितलेलं आहे. टू प्रोसिजर फायनान्शियल स्टेटमेंट विच आर पब्लिश्ड. आणि काय सांगितलेले कायद्यामध्ये की ते जे तुम्ही फायनल अकाउंट तयार करणार आहात ते पब्लिश करायचं, प्रकाशित करायचं, ते इतरांना दाखवायचं. अँड अवेलेबल फॉर एनी वन टू एक्झामाइन. ते कोणालाही पाहता येईल अशा प्रकारे ते तयार करायचं. दीज अकाउंट मस्ट कन्फर्म टू द कंपनी ऍक्ट 2013. हे असं कधी सांगितलेलं आहे की कंपनी ऍक्ट मध्ये 2013 मध्ये सांगितलेलं आहे. ऍज अमेंडमेंट झालेले आहे बाय द कंपनी ऍक्ट ऑफ 1956. आधी जो कंपनी ऍक्ट होता तो होता 1956. आता त्यामध्ये दुरुस्ती होऊन आता नवीन कंपनी ऍक्ट आलेला आहे तो म्हणजे
कंपनी ऍक्ट 2013 आणि 2013 मध्ये काय सांगितलेलं आहे की फायनल अकाउंट हे तयार केलं गेलं पाहिजे. कसं तयार केलं पाहिजे तर ते इतरांना दिसलं पाहिजे, ते इतरांना पाहता आलं पाहिजे, इतरांना ते चेक करता आलं पाहिजे. पुढे आणखीन काय म्हणलेलं आहे बघा, द पब्लिश्ड अकाउंट मस्ट बी सेंड टू शेअर होल्डर. जे काय तुम्ही अकाउंट तयार केलेलं आहे ते तुमच्या भागधारकांना तुम्ही पाठवलं पाहिजे. डिबेंचर्स होल्डर, जे तुमचे डिबेंचर्स होल्डर आहेत त्यांना पाठवलं पाहिजे. ETC, आणखीन इतर कोणाला पाठवायचं असेल तर त्यांनाही पाठवलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्या कंपनीला माल सप्लाय करणारे क्रेडिटर्स असतील किंवा ज्यांना तुम्ही माल विकताय, जे तुमचे सेलर्स आहेत त्यांना पाठवलं पाहिजे. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की आणखीन कोणाला तरी पाठवावं की ज्याचा आपल्या कंपनीशी संबंध आहे त्यांनाही पाठवलं गेलं पाहिजे. ऑफ कंपनी बिफोर द अॅन्युअल जनरल मीटिंग, ते केव्हा पाठवलं पाहिजे, जनरल मीटिंगच्या आधी. ह्यांना किमान यांना तरी जनरल मीटिंगच्या आधी पाठवलं पाहिजे, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी त्यांना पाठवलं गेलं पाहिजे. अँड आर डिस्कस ऍट दॅट मीटिंग, आणि ते त्यांना आधी पाठवायचं आणि वार्षिक जी सर्वसाधारण सभा आहे तेव्हा त्याच्यावरती चर्चा करायची आणि ते संमत करून घ्यायचं, हे फायनल करून घ्यायचं, त्याच्यावर ठराव काढून घ्यायचा. अ कॉपी ऑफ अकाउंट स्टॅट्युटरी अकाउंट, म्हणजे जेवढे काही तुम्ही अकाउंट तयार करणार आहात त्याच्या सगळ्या कॉप्या इज सेंड टू द रजिस्ट्रार ऑफ कंपनी. ते कोणाला पाठवलं गेलं पाहिजे त्याची एक प्रत, तर कंपनीचा जो काही रजिस्ट्रार आहे त्या रजिस्ट्रारला ह्या सर्व कॉपीज फायनल अकाउंटच्या पाठवल्या गेल्या पाहिजेत. द कंपनी ऍक्ट 1956 सेट्स आउट ऑफ द इन्फॉर्मेशन विच मस्ट बी शोन अँड स्टेटेड हाऊ शुड बी शोन. तर कंपनी ऍक्ट 1956 मध्ये काय सांगितलेलं आहे त्याच्यात जी काही माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही फायनल अकाउंट तयार केलं गेलं पाहिजे आणि ते त्याप्रमाणे दाखवलं गेलं सुद्धा पाहिजे. हे आपण पाहिलं की इंट्रोडक्शन स्वरूपामध्ये की फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय असतं, त्याच्यामध्ये काय होतं काय नाही ते आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं. आता नेमकं फायनल अकाउंट म्हणजे काय ते पाहू. फॉर मोस्ट बिझनेसेस, सगळ्या व्यवसायांमध्ये, द फायनल अकाउंट विच आर प्रोड्यूस ऍट द एंड ऑफ इच फायनान्शियल इयर, प्रत्येक कंपन्यांमध्ये फायनल अकाउंट हे वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं. त्याच्यामध्ये काय काय तयार केलं जातं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. फायनल अकाउंट कॅन बी प्रिपेअर्ड इन अ व्हर्टिकल फॉर्मॅट. ते आता कशा पद्धतीने केलं जातं, व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये केलं जातं. द व्हर्टिकल फॉर्मॅट हवेवर इज द कॉमन नो, इथं आता प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, नावडेज, इथं स्पेस पाहिजे होता, इज अ कॉमन नावडेज. आता ते काय झालेलं व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये 2013 मध्ये आलेलं आहे हे व्हर्टिकल फॉर्मॅट, आणि त्यामुळे आता ते कॉमन झालेलं आहे, सगळ्यांना माहित झालेलं आहे की ते व्हर्टिकल फॉर्मॅटमध्येच करायचं असतं. ते व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कसं असतं तेच आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. अँड इट इज यूज ॲज द स्टँडर्ड फॉर्मॅट, आणि तो आता काय आहे, स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. का स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, कारण आपण आतापर्यंत जे काय आपण अकाउंट तयार केलं जायचं ना ते फक्त भारतामध्ये तसं तयार केलं जायचं. जगाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी त्यांचं व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये सगळे काही फायनल अकाउंट असायचे, बॅलन्स शीट असायचे, अकाउंट्स असायचे. त्यामुळे आता त्यांनी काय केलेलं आहे, जागतिक लेवलवरती अकाउंटिंग सगळ्यांचं व्यवस्थित व्हावं म्हणून आपल्या भारतामध्ये इंडियन स्टँडर्ड बोर्ड जे आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, त्यांनी काय केलं की इंटरनॅशनल स्टँडर्ड बोर्ड प्रमाणेच आपलं फायनल अकाउंट असायला हवं असा विचार करून व्हर्टिकल फॉर्मॅटमध्येच फायनल अकाउंट पाहिजे, सगळ्या कंपन्यांचं एकसारखंच हवं म्हणून हा स्टँडर्ड फॉर्मॅट तयार केलेला आहे. वेन प्रिपेअरिंग फायनल अकाउंट इट इज अ इम्पॉर्टंट टू, काय महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही फायनल अकाउंट तयार करत असताना तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही नाही का खर्चांची विभागणी कशी केली पाहिजे ते सांगितलेलं आहे. बघा कशी केली पाहिजे, कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, नक्की कोणते कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कोणते आहेत, म्हणजे त्याला भांडवली खर्च कोणता आहे, भांडवली उत्पन्न कोणतं आहे, ह्या गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या जातात. त्याप्रमाणे फायनल अकाउंट तयार केलं गेलेलं पाहिजे. फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी इट फॉलो अमेंडमेंट प्रोव्हिजन ऑफ इंडियन कंपनी ऍक्ट 1956. कंपनी ऍक्ट 1956 किंवा आताचा जो कंपनी ऍक्ट 2013 आहे त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या असतील, प्रोव्हिजन दिलेले असतील त्याप्रमाणे काय केलं गेलं पाहिजे, तुम्ही फायनल अकाउंट तयार केलं गेलं पाहिजे. दिस प्रोव्हिजन डू नॉट अप्लाय टू इन्शुरन्स. आता हे जे काही कंपनी ऍक्ट आपण जो पाहतोय
ज्याच्यामध्ये आपण हे फायनल अकाउंट पाहणार आहोत ते कोणाला लागू नाहीये, तर ते सांगितलेलं आहे दिस प्रोव्हिजन डू नॉट अप्लाय टू इन्शुरन्स. जे काही विमा क्षेत्रामध्ये कंपन्या आहेत त्यांनी याप्रमाणे फायनल अकाउंट करायचं नाहीये. इलेक्ट्रिसिटी, जे काही इलेक्ट्रिसिटी बोर्ड असतील, आता जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये महावितरण आहे, तर त्यांनी या प्रकारे करायचं नाही, त्यांचा सेपरेट आहे, तेच पुढे सांगितलेले पहा त्यांनी. अँड बँकिंग कंपनी, आणखीन बँकिंग कंपनी म्हणजे जे काय बँका आहेत त्यांनी जे आता आपण फायनल अकाउंट बघणार आहोत त्याप्रमाणे करायचं नाहीये. तर त्यांनी काय करायचं ते सांगितलेलं आहे. These company have to follow the provision of their related laws. या सोडून, कोणत्या सोडून? इन्शुरन्स कंपनी सेक्टर सोडून, इलेक्ट्रिसिटी कंपन्या सोडून आणि बँकिंग कंपन्या सोडून बाकीच्या जेवढ्या काही कंपन्या असतील त्या सगळ्यांनी जे आता आपण फायनल अकाउंट पाहणार आहोत त्याच पद्धतीने फायनल अकाउंट सॉल्व्ह करायला पाहिजे, त्याच पद्धतीने त्यांचं फायनल अकाउंट असायला हवं. मग इन्शुरन्स कंपनीने कसं करायचं? तर ते इन्शुरन्स ऍक्ट जो आहे, इन्शुरन्स ऍक्ट, त्याच्यामध्ये त्यांच्या प्रोव्हिजन सांगितलेल्या आहेत, तिथलच्या प्रोव्हिजन त्यांनी लागू करायच्या. इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत जे काही कायदे असतील तिथं जे सांगितलेलं असेल त्याप्रमाणे करायचं. बँकिंग कंपनी जे फायनल अकाउंट आहे ते आपण टीवायला पाहणार आहोत की कशा प्रकारे आपण बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट सॉल्व्ह करायचं असतं. तिथेही बँकिंग कंपनी फायनल अकाउंट सॉल्व्ह करत असताना वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. कशी पद्धत आहे? तिथेही व्हर्टिकल फॉर्मॅट आहे, कसं आहे काय आहे ते आपण टीवायला पाहू. यांच्यासाठी हा फॉर्मॅट लागू नाहीये, इथलच्या प्रोव्हिजन लागू नाहीये. हे कोणाला प्रोव्हिजन लागू आहेत? तर ज्या कंपन्या सोडून, इन्शुरन्स, इलेक्ट्रिसिटी आणि बँकिंग कंपन्या सोडून बाकीच्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी जे आता आपण शिकणार आहोत त्या पद्धतीनेच फायनल अकाउंट तयार केलं गेलं पाहिजे. आता मिनिंग, फायनल अकाउंट म्हणजे नक्की काय? द टर्म फायनल अकाउंट, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. फायनल अकाउंट म्हणजे काय तर आपल्याला माहित झालेलं आहे. फायनल अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट, बट बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, अकाउंट नाहीये. पण त्याला काय म्हटलं जातं तर बघा काय सांगितलेलं आहे. बट इव्हन देन इट इज इन्क्लुडेड इन फायनल अकाउंट. जरी ते स्टेटमेंट असेल तरी सुद्धा ते फायनल अकाउंट मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्याला आपण फायनल अकाउंट म्हणतो, पण बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, ते काय आहे? स्टेटमेंट आहे. नाव वेअर द क्वेश्चन अरायजेस वाय दे आर नेम्ड फायनल अकाउंट. मग आता प्रश्न असा पडतो की याला फायनल अकाउंट का म्हणायचं? एव्हरी बिझनेसमॅन इज अल्टिमेटली इंटरेस्टेड टू नो द फायनल रिझल्ट ऑफ द बिझनेस. प्रत्येक व्यावसायिकाला काय वाटतं की आपल्या कंपनीमध्ये किती प्रॉफिट झालेला आहे, आपल्या कंपनीचा नक्की चाललंय काय, वर्षाच्या शेवटी कंपनी कोणत्या पोझिशन मध्ये आहे, कंपनीला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, किती झालाय किती नाही झाला, हे सगळं माहिती करून घेणं गरजेचं असतं. म्हणून फायनल अकाउंट तयार केलं जातं. दीज आर कॉल्ड फायनल अकाउंट. त्यामुळे याला काय म्हटलं जातं? फायनल अकाउंट म्हटलं जातं. बिकॉज दे आर लास्ट अकाउंट. हे सगळ्यात शेवटी केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा काय असतं तर जसं मी तुम्हाला आता म्हटलं की पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन घडतं. ते ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर ते उधारीचं आहे का रोखीचं आहे, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे का कॅश ट्रान्झॅक्शन आहे, जे आपले पर्सनल, रिअल आणि नॉमिनलचे जे रूल्स आहेत त्याप्रमाणे ते रूल्स अप्लाय करून आपण काय करतो? जनरल एंट्रीज करतो. आणि ते जनरल एंट्रीज झाल्यानंतर त्याचं लेजर पोस्टिंग करतो. लेजर पोस्टिंग झाल्यानंतर ट्रायल बॅलन्स करतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये किंवा अकाउंटिंग मध्ये दाखवता येत नाहीत अशा काही ऍडजस्टमेंट असतात, त्या ऍडजस्टमेंट आपण ड्रॉ आउट करतो आणि त्याच्यावरून आपण फायनल अकाउंट तयार करतो. म्हणूनच त्याला म्हटलं जातंय, काय म्हटलं जातंय की ही सगळ्यात शेवटची प्रोसिजर आहे, ही सगळ्यात शेवटचं अकाउंट आहे, त्या वर्षातलं सगळ्यात शेवटचं अकाउंट, त्यानंतर परत अकाउंटिंग केलं जात नाही. म्हणून त्याला फायनल अकाउंट म्हटलं जातं. प्रिपेअर्ड ऍट द एंड ऑफ द इयर. हे सगळ्यात वर्षाच्या शेवटी केलं जातं म्हणून त्याला फायनल म्हटलं जातं, शेवटचं अकाउंट म्हटलं जातं. दे सर्व द अल्टिमेट पर्पज ऑफ बुक किपिंग. ते काय आहे तर बुक किपिंगचा ते सगळ्यात शेवटचा भाग आहे. द पर्पज ऑफ टू अनालाइज द. याचा पर्पज काय आहे, कायसाठी केलं जातं हे तर अनालाइज केलं जातं. काय अनालाइज केलं जातं तर ते सांगितलेलं आहे. पहा काय सांगितलेलं आहे. अनालाइज द इफेक्ट ऑफ व्हेरियस इन्कम अँड एक्सपेंडिचर ड्युरिंग द इयर अँड. म्हणजे काय सांगितलेलं आहे पहा, पूर्ण वर्षभरामध्ये तुमचा किती खर्च झालेला आहे, किती तुम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे हे तुम्हाला माहिती होण्यासाठी
म्हणून तुम्ही काय करता, फायनल अकाउंट तयार करता. आणि त्याच्यावरून तुम्हाला काय कळतं की तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट किती झालाय किंवा तुम्हाला लॉस किती झालाय हे त्याच्यावरून कळतं, फायनल अकाउंट वरून कळतं. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, ऑल दीज थ्री टुगेदर आर कॉल्ड फायनल अकाउंट. ह्या ट्रेडिंग अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, ह्या तिघांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं, तर त्याला एकत्रितरित्या फायनल अकाउंट म्हटलं जातं. फायनल रिझल्ट ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज नोन थ्रू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फायनल रिझल्ट जो दिसतो ना तुम्हाला ट्रेडिंगवरचा, जे काय तुम्ही खरेदी विक्री केलेले आहे, हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून कळतं. का कळतं, कारण तिथे तुम्हाला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस डिटेक्ट होतो, तुम्ही ते शोधून काढता, त्याच्यावरून तुम्हाला नेट प्रॉफिट समजतो किंवा नेट लॉस समजतो, म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून समजतं. आणखीन काय कळतं, फायनान्शियल पोझिशन रिफ्लेक्टेड बाय द बॅलन्स शीट. तुमची आर्थिक स्थिती काय आहे हे कोण दाखवतं, तर तुमचं बॅलन्स शीट दाखवतं, रिफ्लेक्ट करतं बॅलन्स शीट. दीज आर युजली प्रिपेअर्ड ॲट द क्लोज ऑफ द इयर, हेन्स नोन ॲज द फायनल अकाउंट. आणि हे सगळ्यात शेवटी आपण करतो, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, फायनल अकाउंट म्हटलं जातं. काय चाललंय कळतंय का? हो सर. ओके, नीट व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण पाहू की प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट नक्की कसं तयार करायचं, काय असतं त्यामध्ये ते पाहू. फायनल अकाउंट ऑफ ऑल अकाउंट इन लेजर आर ट्रान्सफर टू ट्रायल बॅलन्स. आता आपण इतक्यात मी सांगितलं की तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करतात त्याची जनरल एंट्रीज करता आणि त्याच्यावर तुम्ही लेजर पोस्टिंग करता, आणि लेजरच तेच बॅलन्स तुम्ही नंतर कुठे ट्रान्सफर करता, ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर करता. फ्रॉम ट्रायल बॅलन्स, expenses and income accounts are transferred to trading account and profit and loss account. जेवढं काही तुमच्या बिझनेसमध्ये इन्कम झालेले असतील, खर्च झालेले असतील, ते सगळं तुम्ही कुठे दाखवता, तर ट्रेडिंग अकाउंटला दाखवता आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवता. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सगळे खर्च दाखवता, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला तुम्ही सगळे इन्कम दाखवता. आणखीन पुढे काय सांगितलेलं आहे पहा, विथ द बॅलन्सेस which carry forward, which are to be carry forward to the next year. जे काही तुमचं कॅरी फॉरवर्ड झालेले असेल बॅलन्सेस राहिलेले, आता इतर खर्च आणि उत्पन्न घेऊन, आर शोन इन द बॅलन्स शीट. आणि जे काय आता खर्च उत्पन्न सोडून जे काय अकाउंट तुमचे लेजर्स असतील त्याचे जे काय बॅलन्स आलेले असतील ते तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत असता पुढच्या वर्षी, मग ते कुठे दाखवले जातात, ते दाखवले जातात बॅलन्स शीटला. The balance sheet consisted the final stage of accounting. बॅलन्स शीट ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो की आपलं बॅलन्स शीट टॅली झालं की आपण म्हणतो आपला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम माझा बरोबर आला. टॅली काय होतं, बॅलन्स शीट टॅली होतं. त्याच्यावरून आपण ओळखतो की आपलं बॅलन्स शीट टॅली झालं म्हणजे आपलं फायनल अकाउंट एकदम बरोबर आलेलं आहे. फायनल अकाउंट हॅव टू बी प्रिपेअर्ड. फायनल अकाउंट केव्हा तयार केलं जातं, एव्हरी इयर, एव्हरी बिझनेस, इन एव्हरी बिझनेस, दरवर्षी केलं जातं, प्रत्येक व्यवसायात केलं जातं. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आर प्रिपेअर्ड. ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जातं आफ्टर ऑल द अकाउंट हॅव बीन कम्प्लिटली रिटर्न अँड ट्रायल बॅलन्स एक्स्ट्रॅक्टेड. काय केलं जातं की हे जे काय अकाउंट तुम्ही जेवढे तयार केलेले असतात लेजर, ते सगळं तुम्ही ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर करता, त्यांचे बॅलन्स ट्रायल बॅलन्सवरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करता. बिफोर प्रिपेअरिंग फायनल अकाउंट इट बिकम नेसेसरी टू एक्झामाइन वेअर, काय सांगितलेले बघा, एक्झामाइन काय केलं जातं, ऑल द एक्सपेन्सेस अँड इन्कम ऑफ द इयर ऑफ विच अकाउंट आर प्रिपेअर्ड हॅव बीन ड्युली प्रोव्हाइडेड अँड इन्क्लुडेड इन द अकाउंट. काय केलं जातं, प्रत्येक अकाउंट तयार करत असताना किंवा आपण अकाउंट जेव्हा आपण ट्रायल बॅलन्स बघतो त्याच्यावरून तुम्ही जे काही तुमचे बॅलन्सेस आलेले असतील, खर्चाचे असतील, उत्पन्नाचे असतील, वर्षाच्या शेवटी त्याचा बॅलन्स काढलेला असतो तुम्ही, आणि तो आलेला जो काय बॅलन्स आहे तो तुम्ही काय करत असता, ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेत असता. आणि त्याच्यावरून तुम्हाला काय कळतं की त्याच्यावरून तुम्हाला कळतं की तुमच्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट झालाय, लॉस झालाय किंवा फायनान्शियल पोझिशन काय आहे. आता सर्कमस्टन्सेस अँड आयटम्स आर कॉमनली वेअर ॲज ऍडजस्टमेंट. जे काही तुम्ही अकाउंट तयार करताना त्याच्यावरून तुम्हाला बॅलन्सेस भेटतात, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला
अकाउंट मध्ये दाखवता येत नाही. उदाहरणार्थ क्लोजिंग स्टॉक हा शिल्लक राहिलेला असतो, तो आपल्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा असतो, मग त्याची आपण ती ऍडजस्टमेंट करतो आणि मग त्याचे ते इफेक्ट दाखवतो. काही खर्च यायचा बाकी असतो, काही खर्च तुम्ही नसताना दिलेला असतो, म्हणजे ह्या वर्षाचा नसताना दिलेला असतो, त्याला प्रीपेड म्हणतो आपण, आउटस्टँडिंग असतात, किंवा काही ज्या काही गोष्टी असतात त्यांना ज्या काही सर्कमस्टन्सेस असतात, काही ज्या अडचणी असतात त्यांना आपण ऍडजस्टमेंट म्हणतो आणि त्याच्यावरून आपण काय करतो की बॅलन्स शीट तयार करतो आता, किंवा फायनल अकाउंट तयार करतो. आता काय सांगितलेलं आहे पुढे, द मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स स्पेसिफाय द फॉर्मॅट ऑफ शेड्यूल 3 ॲज फॉलोज. शेड्यूल 3 मध्ये तुम्हाला फायनल अकाउंट कसं सॉल्व्ह करायचं हे जे आपली मिनिस्ट्री आहे, मंत्रालय आहे, केंद्रीय मंत्रालय, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट अफेअर्स नावाचं एक खातं आहे, त्या खात्या अंतर्गत तुम्हाला फायनल अकाउंट तयार करावं लागतं. कारण आता कायद्यात असं सांगतो की तुम्ही फायनल अकाउंट कसं तयार केलं पाहिजे. मग ते कसं तयार केलं पाहिजे तर त्याचा फॉर्मॅट तुम्हाला शेड्यूल नंबर 3 मध्ये दिलेला आहे. काय आहे तो, किंवा त्याच्यात काय सांगितलेलं आहे शेड्यूल नंबर 3 मध्ये, तर काय सांगितलेलं आहे पहा, जनरल इन्स्ट्रक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अ कंपनी. सर्वसाधारण गोष्टी दिलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत की कसं तुम्ही बॅलन्स शीट तयार करायचं किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं स्टेटमेंट कसं तयार करायचं, याचे जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत शेड्यूल 3 मध्ये, पहिल्या गोष्टीत ए मध्ये. बी मध्ये काय सांगितलेलं आहे, पार्ट 1 सांगितलेलं आहे की फॉर्म ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट कसं पाहिजे त्याचं पार्ट ए मध्ये फॉर्मॅट दिलेला आहे, तो पण फॉर्मॅट आपण बघणार आहे. नंतर सी काय सांगितलेलं आहे, जनरल इन्स्ट्रक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. इथं फॉर्मॅट दिलेला आहे की फायनल अकाउंटचा बॅलन्स शीट कसं असावं आणि ते बॅलन्स शीट कसं तयार करावं त्याच्या सर्वसाधारण तुम्हाला नियम, सूचना सांगितलेल्या आहेत, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. डी मध्ये काय सांगितलेलं आहे, पार्ट 2 सांगितलेलं आहे, त्यामध्ये पार्ट 2 दिलेला आहे, फॉर्म ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट कसा पाहिजे तो तुम्हाला पार्ट 2 मध्ये सांगितलेला आहे. तर ई मध्ये काय सांगितलेलं आहे, जनरल इन्स्ट्रक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. इथे आपण जर बघितलं की जनरल इन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे की बॅलन्स शीट कसं बनवायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं बनवायचं. त्यानंतर बी मध्ये पार्ट 1 सांगितलेलं आहे की बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा पाहिजे. त्यानंतर सूचना सांगितलेलं की बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मध्ये कसं तयार केलेलं असेल तर त्या सूचना कशा आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे स्टेटमेंट सांगितलं, आता इथं अकाउंट म्हटलेलं नाही, इथं काय म्हटलेलं आहे, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. काय म्हटलेलं आहे तर स्टेटमेंट म्हटलेलं आहे. कसलं स्टेटमेंट तर प्रॉफिट अँड लॉसचं. अकाउंट नाहीये ते आता स्टेटमेंट आहे. म्हणजे बॅलन्स शीट सुद्धा आता तुमचं स्टेटमेंट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा तुमचं स्टेटमेंट आहे. आता आपण ऍक्च्युली फॉर्मॅट पाहू कसा आहे ते. काय चाललंय समजतंय ना. बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे शेड्यूल 3 मध्ये सांगितलेला, काय सांगितलेलं ते पाहू. बॅलन्स शीट द थर्ड शेड्यूल पार्ट 1 फॉर्म ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट दिलेला आहे. कसं लिहायचं तर बॅलन्स शीट ऑफ डॅश डॅश कंपनी लिमिटेड. फॉर एक्झाम्पल आता इथं आपली समजा पार्थ कॉमर्स अकॅडमी लिमिटेड ऍज ऑन 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 ला संपतं. नेहमी अकाउंट लक्षात ठेवा 31 मार्चला संपतं. इन्कम टॅक्स मध्ये तसं सांगितलेलं आहे की तुमचं फायनान्शियल अकाउंटिंग हे 31 मार्चला संपतं. मग आता तो फॉर्मॅट पाहू आपण. काय फॉर्मॅट बघितल्यानंतर घाबरून जायचं नाही, कारण एवढा सगळा फॉर्मॅट हा तुमचा बॅलन्स शीटचा आहे आणि हा तुम्हाला पाठच करायचा आहे, त्याला ऑप्शन नाही. आतापर्यंत आपण बॅलन्स शीट पाहत होतो, मी तुम्हाला बॅलन्स शीट दाखवतो. आतापर्यंत आपण कसं बघत होतो, जरा थोडंसं या बाजूला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल नक्की कसं असतं ते. एकच मिनिट. आपण पाहिलेलं बॅलन्स शीट एक आपण असं आखून घ्यायचो आणि ही माझ्या जरा थोडस वाकड्या तिकड्या रेषा येतील, पण असू द्या, आपल्याला समजून घेण्याशी मतलब आहे की नक्की कसं असतं ते बॅलन्स शीट. ही असायची आपली लायबिलिटी साईड, इथे रुपीज. ही असायची आपली ऍसेट साईड.
आणि इकडे असायचं रुपीज. हा जो फॉर्मॅट होता ना, हा आता बॅलन्स शीटचा हॉरिझॉन्टल फॉर्मॅट. आता हा या फॉर्मॅट प्रमाणे तुम्हाला बॅलन्स शीट तयार करायचंच नाहीये. ह्या बॅलन्स शीटला आता इथून पुढे किंमत नाही. हे जरी तुम्ही एकदम बरोबर जरी केलं ना तरी चुकीचंच आहे, कारण ह्याप्रमाणे करायचंच नाही. कायद्यांनी सांगितलेलं आहे की असं करायचंच नाहीये. अशा प्रकारे तुम्ही लायबिलिटी साईट इकडं, तिथं रुपीज, ऍसेट, रुपीज असं तयार करायचं नाही. आता काय सांगितलेलं आहे, कंपनी ऍक्ट असं सांगतोय की कसं तयार करायचं, तर कंपनी ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच करायचं. आणि काय सांगितलेलं आहे कंपनी ऍक्ट मध्ये, तर व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये बॅलन्स शीट पाहिजे. आता नीट व्यवस्थित समजून घ्या बॅलन्स शीट नक्की कसं आहे आणि काय आहे. तर बॅलन्स शीट म्हटलं की तिथे दोन साईट येतात, एक असते ऍसेट आणि दुसरी असते लायबिलिटी. याही व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दोन ऍसेट आहे, दोन साईट आहेत, दोन बाजू आहेत. पण हे व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल म्हणजे एका खाली एक आहे, शेजारी शेजारी नाहीये, एका खाली एक. म्हणजे आधी एक भाग बघणार आपण आणि मग दुसरा भाग बघणार. मग पहिल्या भागामध्ये काय सांगितलेलं नाही, तर त्या पहिल्या भागाला म्हटलेलं आहे ए, इक्विटी अँड लायबिलिटीज. आधी आपण काय म्हणायचं, फक्त लायबिलिटी म्हणायचं. आता त्याला नाव काय दिलं यांनी, इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यानंतर हा नवीन आलेला प्रकार आहे नोट नंबर. नोट म्हणजे काय, जे आपण वर्किंग नोट करायचो का त्याला इथे नोट म्हणायचं. वर्किंग नोट आणि नोट एकच. जे काही तुम्ही तिथं वर्किंग नोट मध्ये करणार आहात ते सगळं एकत्र इथं दाखवायचं. त्याला नोट दाखवले, नोट नंबर, त्याला नंबर दिलेले आहेत. आता हे नंबर जे आहेत ना, हे नंबर आपण आपल्या सोयीप्रमाणे दिलेले आहेत. कायद्याने असे नंबर सांगितलेले नाहीत की ह्याला एक नंबरच द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या. तुम्ही कशाला कितीही कसेही नंबर देऊ शकता. पण आपल्याला एकसारखं यावं आणि आपल्याला फायनल अकाउंट व्यवस्थित सॉल्व्ह करता यावं म्हणून आपण काय केलेलं आहे, तर ते नंबरिंग आपल्या सोयीप्रमाणे दिलेलं आहे. तुम्ही जर पुस्तक रेफर केलं तर पुस्तकामध्ये कदाचित हे नंबर वेगळे असतील. उदाहरणार्थ जसं की आता आपण इथं पाहिलं, मी तुम्हाला सांगतोच नंतर पुढे. हा आहे लास्टला अमाऊंटचा कॉलम. अमाऊंटचा कॉलम आहे, इथेच आपण फक्त अमाऊंट लिहिणार, बाकीच्या कुठेही अमाऊंट लिहिणार नाही. हा पाठ करायचा. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत किंवा सोडवायला घेणार आहोत तेव्हा तुम्ही हे सगळं ड्रॉ करून ठेवायचंय. हे सगळं आधीच लिहून ठेवायचंय. फक्त इथं अमाऊंटचे जागा आहेत जिथे एक्स 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 म्हटलेलं आहे मी, ते ब्लँक ठेवायचे. त्या ठिकाणी आकडे येणार आहेत, त्या ठिकाणी रकमा येणार आहेत. कशा येणार आहेत पाहू आपण. सगळ्यात पहिल्यांदा बघा की पहिली साईड बघतोय आपण, इक्विटी अँड लायबिलिटी. जी आधी लायबिलिटी साईट होती त्याचं नाव चेंज होऊन आता काय झालेलं आहे, इक्विटी अँड लायबिलिटी. आता इक्विटी अँड लायबिलिटी मध्ये काय काय आहे, तर त्याच्यामध्ये एकूण 4 घटक आहेत. पहिला घटक आहे इक्विटी शेअर होल्डर फंड. दुसरा आहे शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. तिसरा आहे नॉन करंट लायबिलिटीज आणि चौथा आहे करंट लायबिलिटीज. आधी आपण पहिल्या बॅलन्स शीट मध्ये जर तुम्हाला कोणाला आठवत असेल तर तिथं बघा आपण कॅपिटल बघायचो, रिझर्व्ह बघायचो, डिबेंचर्स बघायचो, क्रेडिटर्स बघायचो, बिल्स पेबल बघायचो, अशा गोष्टी पाहायचो. पण आता इथं तसं नाही. आता ह्यांनी सांगून दिलेलं आहे की हे एवढा एवढा बंच करायचा. कशाचा बंच करायचा, तर पहिला बंच सांगितलेला आहे इक्विटी शेअर होल्डर फंड. इक्विटी शेअर होल्डर फंड मध्ये काय आलं पाहिजे, तर त्यांनीच सांगितलेलं आहे ए मध्ये लिहायचं शेअर कॅपिटल. तुमचं शेअर कॅपिटल काय आहे, त्याच्यामध्ये तुमचं ऑथोराइज शेअर कॅपिटल काय आहे, याच्यात कशात काय काय येणार आहे ना ते पण आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा फक्त हे फॉर्मॅट नीट व्यवस्थित समजून घ्या. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की शेअर कॅपिटल हे 1 नंबर नोट्स मध्ये आपण लिहिणार. त्यानंतर बी मध्ये लिहिणार रिझर्व्ह अँड सरप्लस. शेअर कॅपिटल नीट समजून घ्या. पहिला भाग काय आहे, ए इक्विटी अँड लायबिलिटी. त्याच्यामध्ये 1 नंबर काय आहे, इक्विटी शेअर होल्डर फंड. त्या 1 नंबर मध्ये ए काय आहे, शेअर कॅपिटल. आणि ह्या शेअर कॅपिटलचा नंबर 1 आहे, नोट नंबर 1. डी काय आहे, रिझर्व्ह अँड सरप्लस, त्याचा नोट नंबर 2. सी आहे मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट. जर शेअर वॉरंटच्या अगेन्स्ट जर तुम्हाला पैसे भेटलेले असतील तर ते सी मध्ये दाखवायचं आहे. त्याला आपण कोणत्याही प्रकारचा नोट नंबर दिलेला नाही, कारण प्रॉब्लेम मध्ये हा शक्यतो आयटम येत नाही. ऍक्ट मध्ये सांगितलेला आहे, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला शिकत असताना त्याच्यावरती कोणत्याही आयटम येणार नाही म्हणून त्याला आपण डॅश दिलेला आहे. हा झाला फर्स्ट पार्ट. फर्स्ट पार्ट मध्ये काय पाहिलं आपण, शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट, असा पहिला भाग झाला. आता दुसरा भाग पहा. दुसऱ्या भागात काय सांगितलेलं आहे, दुसऱ्या भागात सांगितलेलं आहे शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. जे काही शेअर ऍप्लिकेशन मनी असतील, शेअर जेव्हा आपण इश्यू करत असतो तेव्हा ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल वगैरे या गोष्टी असतात.
हा टॉपिक आता तुम्हाला नाहीये, काही विद्यापीठांमध्ये आणखीन हा टॉपिक आहे. मी जेव्हा शिकत होतो SYL त्यावेळेस आम्हाला हा टॉपिक होता शेअर ऍप्लिकेशन इश्यू ऑफ शेअर्स नावाचा. तो नाहीये, त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक ही कन्सेप्ट नीट व्यवस्थित समजणार नाही. फक्त ती लक्षात ठेवा, कारण याच्यावरती कोणत्याही प्रकारचा आयटम येत नाही. फक्त ते लिहून ठेवायचं आणि डॅशच द्यायचं. हा झाला सेकंड पार्ट. तर थर्ड पार्ट काय आहे, नॉन करंट लायबिलिटी. अशा लायबिलिटी की ज्या करंट लायबिलिटी नाहीयेत, करंट लायबिलिटी सोडून बाकीच्या सगळ्या लायबिलिटी ते घ्यायच्या. मग कोणत्या, तर त्याच्यामध्ये परत आणखीन भाग पाडलेले त्यांनी 3 मधला ए सांगितलेला आहे, लॉंग टर्म बॉरोविंग. लॉंग टर्म बॉरोविंग मीन्स तुम्ही जास्त कालावधीसाठी कोणाकडनं तरी कर्ज घेतलेलं आहे. उदाहरणार्थ डिबेंचर्स असतील किंवा एखाद्या बँकेकडनं तुम्ही 15, 20, 30 वर्षासाठी कर्ज घेतलेलं आहे. जर त्यांच्याकडनं तुम्ही घेतलेलं असेल कर्ज, तर ते तुम्हाला इथे दाखवावं लागतं 3 नंबरमध्ये लॉंग टर्म बॉरोविंग मध्ये. बी आहे डिफर टॅक्स लायबिलिटी. डिफर टॅक्स लायबिलिटी तुम्ही बी मध्ये दाखवणार, सी मध्ये दाखवणार अदर लॉंग टर्म लायबिलिटी. या सोडून बाकीच्या आणखीन कोणत्या लॉंग टर्म लायबिलिटीज असतील तर त्या इथे दाखवायच्या. लॉंग टर्म प्रोव्हिजन. लॉंग टर्म प्रोव्हिजन जेवढे असतील, भविष्यातल्या एकदम नंतरच्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे, एक नवीन प्रोजेक्ट चालू करायचा आहे आणि तो 15-20 वर्षांनी करायचा आहे, त्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारीला लागलेला आहात, त्यासाठी तुम्ही हळूहळू एक तरतूद करताय, अशा प्रकारच्या लॉंग टर्म प्रोव्हिजन असतील तर त्या इथे तुम्हाला 6 नंबरमध्ये दाखवाव्या लागतात. हा झाला तिसरा पार्ट. चौथा पार्ट आहे तो म्हणजे करंट लायबिलिटीज. इथे आपण 3 नंबरमध्ये पाहिले नॉन करंट लायबिलिटी, 4 मध्ये पाहणार आहोत करंट लायबिलिटी. या करंट लायबिलिटीमध्ये काय काय आहे, तर याच्यामध्ये पण त्यांनी 4 भाग पाडलेले आहेत. त्यातला पहिला भाग पाडलेला आहे शॉर्ट टर्म बॉरोविंग. शॉर्ट टर्म एकदम थोड्या कालावधीसाठी. म्हणजे काय की उदाहरणार्थ तुम्ही उधारीवरती माल खरेदी केला आणि त्याचे 2 महिन्यांनी पैसे देतो म्हणून सांगितलेलं आहे. शॉर्ट टर्म बॉरोविंग असेल किंवा इतर एखाद्या कंपनीकडनं तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट स्वरूपामध्ये एक 7-8 महिन्यासाठी सीसी काढलेली आहे, ओडी काढलेला आहे. सीसी म्हणजे कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट केलेला आहे. तर ते शॉर्ट टर्म आहे. 1 वर्षाच्या आतमधले जर बॉरोविंग असतील, लोन असेल, कर्ज असेल तर ते इथं तुम्हाला दाखवावं लागतं 7 नंबरमध्ये. ट्रेड पेएबल. उद्योगधंद्यांचे इतरांचे जे देणं असतील शॉर्ट टर्मच्या बाबतीत ते इथं दाखवणार ट्रेड पेएबल मध्ये, क्रेडिटर, बिल्स पेएबल वगैरे वगैरे. अदर करंट लायबिलिटी. अदर करंट लायबिलिटी म्हणजे एखाद्याचं रेंट द्यायचं राहिलेलं आहे, आउटस्टँडिंग रेंट द्यायचं राहिलेलं आहे, ते तुम्हाला अदर करंट लायबिलिटी मध्ये दाखवावं लागेल. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन म्हणजे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असेल. शॉर्ट टर्म आहे, 1 वर्षासाठी तुम्हाला प्रोव्हिजन टॅक्स द्यावा म्हणून तुम्ही प्रोव्हिजन केलेली, ती तुम्हाला 10 नंबरमध्ये दाखवावी लागते. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर नोट नंबर 1 to 10 दीज आर लायबिलिटी. त्या सगळ्या काय आहेत, लायबिलिटी आहेत. ह्या नोट्स कशा तयार करायच्या, फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी एक दाखवतो नक्की नोट्स कशा असतात. एकच मिनिट, ऑपरेटिंग होतंय ते.